गोठ्यातील अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या काम करणारे लोक भाजपमध्ये प्रवेश केला आणि या प्रवेशाच्या दरम्यान स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या घरावर दारूच्या बाटल्या फेकून काल एक भ्याड हल्ला करण्यात आला. बापू, आजपर्यंत तुम्ही स्वर्गीय गणपत देशमुख आबा यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून तुम्ही काम केलं आज इतक्या वर्ष राजकारणात. परंतु कालची अत्यंत निंदनीय अशी घटना काल घडली सांगोलमध्ये आणि शेकापच्या गोठ्यातील अनेक लोक काल भाजपमध्ये प्रवेश केला. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल बापू? सांगोल तालुक्यातला ही केडर पार्टी आहे. गेली 42 वर्ष मी शेतकरी कामगार पक्षाच्या विरोधात वैचारिक पातळीवर आणि राजकीय पातळीवर कडवी झुंज देतोय. परंतु त्या पक्षातला कार्यकर्ता सहजासहजी माझ्याकडं कोणता हाती माझ्या लागला नाही. परंतु काल बाबासाहेब देशमुख हे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्या पक्षात एक प्रचंड मोठं निराशेचं वातावरण संपूर्ण तालुक्यात पसरलेलं आहे आणि त्याचा परिपाक म्हणून त्या पक्षातील अनेक महत्त्वाचे कार्यकर्ते काल भारतीय जनता पक्षात प्रवेश त्यांनी केलेला आहे. भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी अनेक दिवसापासून अनेक लोकांना बोलवलं जाते, परंतु त्यांनी ते गेले नाहीत. त्यांनी काही वेळ आणि तारीख मागून घेतली होती, परंतु त्यांनी काल 10 तारीख निश्चित केली आणि त्या 10 तारखेला त्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला. बापू, ह्या पक्ष प्रवेशामागं येणाऱ्या राजकारणाबद्दल, येणाऱ्या निवडणुकाबद्दल काही हालचाली होतील का? तसं पाहिलं तर ही आमच्या महायुतीच्या दृष्टीनं फायद्याची गोष्ट झालेली आहे. कारण भारतीय जनता पार्टी शेका पक्षाचे प्रभावी कार्यकर्ते आल्यानंतर महायुती आमची पुन्हा तालुक्यात बळकट निश्चितपणे होईल, यात कोणतीही शंका नाही. दुसरा तुमचा प्रश्न की त्यांच्या घरापुढं काल काही दारूच्या बाटल्या टाकल्या, दगड टाकले. काल मी सांगोल्यात नव्हतो, परंतु आज आल्यानंतर ह्या गोष्टी कळल्या. शहर बंद झालेलं कळलं. 40-45 वर्षाच्या माझ्या राजकारणात आणि गणपतराव देशमुखांच्या राजकारणात असे प्रसंग आला नाही. त्यांच्या बंगल्यावरनं मी कमीत कमी 40,000, 50,000, 60,000 असे मोर्चे घेऊन गेलो आणि अतिशय तीव्रतेनं आणि अतिशय रागात असलेले ते मोर्चे असायचे. परंतु त्यांच्या बंगल्यावरून जाताना मोर्चा माझा शांततेत असायचा. कोणती चुकीची गोष्ट तिथं आजपर्यंत घडली नाही. काल दुर्दैवानं हे कसं घडलं हे समजायला तयार नाही, परंतु जे घडलं ते तालुक्याला डाग लावणारं घडलेलं आहे. बापू, ही प्रथा आपल्या तालुक्यात असता कामा नये, या गोष्टीचा मी मनापासून निषेध करतो. काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि ह्या 55-60 वर्षाच्या इतिहासाला काल डाग लागला गेला. आजपर्यंत बापू तुम्ही अनेक वेळा झुंज दिली, अनेक वेळा कडवी झुंज दिली तुम्ही, परंतु आबासाहेबांकडे तुम्ही निवडणूक हरल्यानंतर असू दे किंवा जिंकल्यानंतर आबासाहेबांकडे तुम्ही गेला. आबासाहेबांनी तुमच्या हातात हात घेऊन तुम्हाला अनेक वेळा साथ दिली आणि त्यांच्याच घरावर असा हल्ला झाला. यापूर्वी देखील आपल्या ऑफिसच्या बाहेर सागरदादांच्या गाडीवर एक हल्ला केला होता, काच फोडली होती. या गोष्टीवर तुम्ही काय सांगाल बापू? माझ्या घरावर शेतकरी कामगार पक्षाकडून यापूर्वी अनेक वेळा हल्ले झालेले आहेत. माझ्या पुतण्याची गाडी फोडली. माझ्या भावाच्या बंगल्यावर वाघाची अनेक चित्र आणि असे त्या खेळण्यात असलेले वाघ जाळले, फाडून टाकले. दिवसभर मोटरसायकलच्या सायलेन्सरच्या पुंगळ्या काढून गाड्या फिरवल्या. वेड्या वाकड्या, थोडक्यात आई बहिणीनं आणि मराठा माझ्या ह्या जातीचं नाव घेऊन शिव्या दिल्या. परंतु याचा मी कधी निषेध केला नाही. राजकारणाचा तरुणांचा उत्साह आहे, याच भावनेने मी याकडे पाहिलं. याविषयी भाई गणपतरावनी अनेक वेळा दुःख व्यक्त केलं, परंतु कालची घटना ही मला बरी वाटली नाही. कशामुळे हे घडलं हे समजाय काही तयार नाही. बापू, काल पालकमंत्री
प्रवेश करून घेत असताना एक वाक्य बोलून गेले, की आम्ही शेकापला मदत केली म्हणून शेकापचे उमेदवार निवडून आले, म्हणून ते आमदार झाले. आपण मित्रपक्ष असताना सुद्धा भाजपानं आपल्याला मदत करणं गरजेचं होतं गेल्या निवडणुकीत आणि तसं ते चित्र काहीसं वेगळंच झालं आणि काल पालकमंत्र्यांनी बोलताना बोलून दाखवलं. तर तुम्ही पालकमंत्र्यांना तुम्ही काय सांगाल बापू? पालकमंत्री जयकुमार गोरे हे माझे लहान भाऊ आहेत आणि त्यांना नेमकं त्या वाक्यातून काय बोलायचं होतं हे मला समजलं नाही. अजून त्यांची माझी भेट नाही. परंतु त्यांच्या ह्या एका वाक्यानं तालुक्यात मात्र एक राजकीय अविश्वासाचं आणि संशयाचं वातावरण तयार झालं. काल जो हल्ला झाला स्वर्गीय आमदार आबासाहेब देशमुख यांच्या घरावरती, अशा समाजकंटकांना तुम्ही काय संदेश देणार? यापुढे कुठल्याच राजकीय नेत्यांच्या घराच्या समोर असे धागडधिंगे होऊ नयेत. त्यामुळं वातावरण कलुषित होतं. प्रत्येक नेता काय माझ्यासारखा संयमी नाही, याचा उद्रेक होऊ शकतो. हे सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावं. बापू, आज अशा नेत्यांच्या घरावर हल्ले होतात. आपल्या गाडीवर सुद्धा हल्ला झाला. यामुळे आपणच सुरक्षित नाही, जनता सुरक्षित आहे असा जनतेचा सवाल निर्माण होतोय. कारण जनतेला सुरक्षेची भावना कुठेतरी दुखावली जाते. जनता सुरक्षित नाही असं जनतेला वाटते. तर तुम्ही प्रशासनाला काय बापू सांगाल? प्रशासनानं काय भूमिका घेतली पाहिजे या गोष्टीवर? काल वास्तविकता प्रशासनानं अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांच्या बंगल्यासमोर 2-4 पोलिस सुरुवातपासून उभा करायला पाहिजे होते. पण बापू, बाबासाहेबांनी असं माध्यमांशी बोलताना सांगितलं, की आमच्या मनाध्यानात, आमच्या कधी स्वप्नातही आलं नाही, की आमच्यावर असे हल्ले होतील. आम्हाला कधी सीसीटीव्ही लावायची गरज पडली नाही. आम्हाला कधी पोलिसांचा प्रोटेक्शनची गरज पडली नाही. आणि असा काल भ्याड हल्ला झाला, असं बाबासाहेबांचं मत आहे. आणि त्या समाजकंटकांनी ज्याने केलं, त्याला कोणत्याही प्रकारे शिक्षा होऊ नका, असं बाबासाहेब म्हणतात. त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत, पण माझं उलटं मत आहे. हं. याची कसून चौकशी झाली पाहिजे. हा माणूस शोधला पाहिजे आणि मग तो शोधल्यानंतर नेमकं काय घडले कळणार. म्हणजे तो माणूस जोपर्यंत आपल्याला सापडत नाही, तोपर्यंत नेमकं घटना घडली काय हे आपल्याला समजणार त्या नाही. घटने पाठीमागे नेमकं कोण आहे, आणि त्याचा उद्देश काय होता? याचा उद्देश काय होता, हे त्याशिवाय समजू शकणार नाही. बापू, अशी एक समाज भावना निर्माण होते, की ही जी घटना घडली अशी पुन्हा होऊ नये किंवा या गोष्टीवरती काळ सोकावू शकतो. अशा काळ सोकावू न होण्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल बापू सगळ्या कार्यकर्त्यांना? सांगोला तालुक्याची राजकारणाची जी चालत आलेली परंपरा आहे, ती परंपरा सर्वांनी यापुढे चालवावी. निवडणुकीपुरती तुम्ही स्पर्धा खेळा. निवडणुकीनंतर जनतेचं प्रश्न आणि ते मार्गी लावणं ही स्पर्धा असावी. त्या गोष्टीला सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हातात हात घालून काम करावं. बापू, शेवटचा प्रश्न. काही अशा पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत, की जयकुमार गोरे हे सांगोलमध्ये येतात. त्यांनी सांगोलच्या राजकारणात ढवळाढवळ करतायत आणि त्यांच्या ढवळाढवळ केल्यानंतरच ही अशी घटना घडते. कारण सांगोला तालुक्याचं राजकारण जे आत्तापर्यंत पूर्व इतिहासात झालं, ते असं कधीच घटना घडल्या. मित्र पक्ष असू द्या किंवा विरोधी पक्ष असू द्या, आपण एकमेकाच्या हातात हात घालून गेलो. तर जयकुमार गोरेंना तुम्ही काय सांगाल? जयकुमार गोरे भाऊंच्यामुळं घडलं हे चुकीचं आहे. त्यांचा ह्यात कोणता संबंध नाही. पाहुणे म्हणून कार्यक्रमाला येणं, पक्षाचे ते नेते आहेत भाजपचे आणि पक्षप्रवेशाची जबाबदारी पक्षाने त्यांच्यावर टाकलेली होती. त्यामुळे येणंही काही गैर नाही. त्यांच्यामुळे घडत नाही. आपणच कुठं चुकतो हे तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करावं. तर आपण पाहिलं, की बापू म्हणाले, की आपण कुठेतरी चुकतोय आणि आपण आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे आणि ह्या समाजकंटकाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. इथून पुढे तालुक्यात अशा घटना घडल्या नाहीत पाहिजे, असे शहाजी बापू पाटील इन पब्लिक न्यूजशी बोलताना म्हणाले. धन्यवाद.